नमस्कार. स्वामी ॲस्ट्रॉलॉजी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी फर्स्टच ब्लॉग बनवतो आहे, तर तुम्हाला आवडलाच तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी आमच्या घराचे आसपास जी मी झाडं लावली आहेत ती झाडं तुम्हाला दाखवणार आहे. ती कशी काय झाली, पावसामध्ये कसं काय तिचं वाढ झाली किंवा काय झालं आहे ते सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण पाहूयात. ह्या वर्षी त्यांना मोहर आला होता, पण काय तो मोहर टिकलाच नाही जास्त पाऊस असल्यामुळे. हे आम्ही केळी लावलेली आहेत, बाजारी केळी. केळी देवासाठी, पूजेसाठी. ही फुलांचं झाड पण आता मस्त झालेलं आहे. त्याला आता कळ्या यायला सुरुवात झालेली आहे. हे पहा. त्याच्यानंतर ही जाई, सफेद जाईची फुलं हिला येतात. तर ती सफेद जाई आयुर्वेदिक आहे, औषध त्याचं बनवलं जातं. ती सुद्धा आम्ही इथे लावलेली आहे. ही आम्ही हापूसची, कलमी आंब्याची झाडे लावलेली आहेत. त्याला 2 वर्ष झाली, पूर्ण 2-3 वर्ष झाली, पण अजून काय एवढा रिस्पॉन्स त्यांचा मिळाला नाही. मोहर येतो पण तो लगेच जातो. जर ह्याच्यासाठी काय उपाय असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, मी तो उपाय करून बघेन. इथे पहा, इथे पण मी बनारसी पाने थोडंसं वेल लावला होता, ते अशी मस्त मस्त पाने इथं आलेले आहेत. इकडे पण ह्या साईडला पण अशा केळी लावलेल्या आहेत मी. तर वाऱ्यामुळं असे नुकसान झालेले आहे ह्या पावसामध्ये. पाऊस गेल्यानंतर सगळी स्वच्छता तर करायचीच आहे. हे पहा, हे सुद्धा लिंबाचं झाड, ह्याला लिंब आली होती, आणि ते पावसामुळे ते जास्त प्रमाणातच खराब झालेलं आहे. त्याच्या साईडलाच बघा, हे पानफुटी म्हणून एक पान मी टाकलं होतं, तर त्याचं अशा प्रकारे त्याचं झाड झालेलं आहे. तर ते पानफुटीचा उपयोग म्हणजे आपल्याला मुतखड्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो, म्हणून ते लावलेलं आहे मी. इथे तुम्ही पाहू शकता, हा कढीपत्ता. कढीपत्त्या पण झाड चांगलं झालेलं आहे, एकदम छोटं होतं. तर त्याचाच आम्ही घरी वापर करतो. त्याच्यानंतर हे पेरूचं झाड बघा. पेरूचं झाड पण पावसामध्ये, वाऱ्यामध्ये पूर्ण वाकलेलं आहे. तर त्याला सुद्धा आता व्यवस्थित पाऊस गेल्यानंतर भर टाकून वगैरे व्यवस्थित त्याला करायचं आहे. आता तुम्हाला एक नारळाचं झाड लावलेलं दाखवणार आहे मी. हे नारळाचं झाड, त्याला सुद्धा वाढ जशी पाहिजे तशी होत नाही, त्या पद्धतीने पण बऱ्यापैकी वाढ त्याची झालेली आहे. त्याच्या साईडलाच आम्ही ही तुळशीची रोपे पण इथं भरपूर आलेले आहेत पावसामध्ये. तर ती पण आम्ही आता उपटून व्यवस्थित लावणार आहे. हे बघा, आमच्या मुलाने अशी अंगणामध्ये ही फुलांची झाडं लावलेली आहेत. ती पण मस्तपैकी झालेली आहेत सगळी. काही त्याला फुलं पण आलेली आहेत अशा पद्धतीने. ह्या साईडला सुद्धा पेरूची झाडं लावलेली आहेत. जाई आहे, आणि खास करून वेखण लावलेलं आहे. हे सुद्धा वेखण लावल्यानंतर बोलतात की साप घराजवळ येत नाहीत, म्हणून हे सरभोवती आम्ही वेखण लावलेलं आहे. असं ते पण चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. हे एक लिंबाचं झाड मस्तपैकी वाढलेलं आहे. त्याला 3 वर्ष झाली, त्याला लिंबच येत नव्हते, म्हणून त्याला आम्ही एक ट्राय म्हणून एक इंजेक्शन दिलं. तर ह्या वर्षी त्याला भरपूर प्रमाणात फुलं आली होती, पण ती पावसामुळे जास्त प्रमाणात फुलं राहिली नाहीत, ती झडून गेली. कुठेतरी कळ्या राहिलेल्या आहेत. तर अशी बघा, त्याला आता लिंब लागतील. हे एक बघा झाड, हापूसचे झाड चांगल्यापैकी झालेलं आहे. तर मला वाटतं ह्या वर्षी त्याला नक्कीच मोहर येऊन आंबे आम्हाला खायला मिळणारच, ह्यात शंकाच नाही. त्याच्याच बाजूला ही गवती चहा म्हणून लावलेली आहे. तर तिचा आम्ही नियमितपणे चहामध्ये तिचा वापर करतो. त्याच्याच बाजूला वडीची पाने पण लावलेली आहेत. त्याच्या बाजूला हा एक आंबा मस्तपैकी झालेला आहे. बघा, इथे हे लावलेलं आहे अननस. आपण अननस आणलेला खायला, तो कापून त्याचं संपूवरचं
आमच्या मुलांनी लावलं ते चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. त्याला नक्कीच मला वाटतं ह्या वर्षी आणणंच लागेल. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही एक पपई आणली होती. पपई खाऊन तिच्या बिया टाकल्या होत्या. तर त्याच्या बियापासून इथे एक मस्तपैकी असं पपईचं झाड झालेलं आहे. नशीब म्हणजे ह्या डोंगरावरती एवढा पाऊस असतो, त्या पावसामधनं पण हे झाड मस्तपैकी वाचलेलं आहे. तर नक्कीच आम्हाला त्याच्या पपया ह्या वर्षी खायला मिळणारच मिळणार. त्याला बघा फुले पण आलेले आहेत अशा पद्धतीने. एक नंबर पपईचं झाड झालेलं आहे ते. इथे पण आम्ही आळूची वडीची पान लावली होती, पण अशी एवढी माकडं त्रास देत आहेत की सगळी आळूची वडीची पानच खाऊन टाकलीत. तर नक्कीच त्या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी तुमच्याकडे जर काय उपाय असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, तो मी उपाय करून पाहेन. ही केळीची झाडे आम्हाला विकत केळ घेऊन कधीच आम्ही विकत केळी आणत नाही. तर हे पहा, अशा पद्धतीनं तिला केळीचा घड लागलेला आहे. कधीच आम्ही विकत केळी खात नाही. आणि हा तुम्हाला बघा आमचा निसर्ग दाखवतो. आमच्या घराच्या खालच्या साईडला हे असं वातावरण झालेलं आहे. पूर्ण धुक्याने काही समोरचं दिसत नाही अशी ही अवस्था आहे. तर हा आमचा व्हिडिओ आवडलाच तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.